रामकृष्ण हरी मित्रांनो, आजचा दिवस आळंदी नगरीसाठी अत्यंत पावन, मंगलमय आणि भावुक करणार आहे. आषाढ वारीचा सोहळा पूर्ण करून लाखो वारकऱ्यांचे दैवत आणि अवघ्या विश्वांचे ज्ञानोबा माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज पुन्हा एकदा आपल्या मूळ स्थानी म्हणजेच पवित्र आळंदी क्षेत्रामध्ये दाखल आता काही वेळामध्येच होणार आहे. गेल्या काही आठवड्यापासून पंढरपूरकडे निघालेला भक्तीचा प्रवाह आज पुन्हा आळंदीच्या इंद्रायणी काठी येऊन स्थिरावला आहे. हा केवळ एक प्रवासाचा शेवट नाही, तर भक्ती आणि प्रेमाचे एक वर्तुळाची पूर्णता आहे. विठ्ठलाच्या भेटीनंतर माऊलींची घर वापसी आता झालेली आहे. आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाचा सोहळा पार पडल्यानंतर माऊलींचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासाला लागला होता. वाटेत ठिकठिकाणी झालेले उभे आणि आडवे रिंगण, टाळ मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकाराम या जयघोष करत वारकरी या प्रवासाला तल्लीन झाले होते. आज जेव्हा माऊलींची पालखी आळंदीच्या वेशीवर पोहोचली तेव्हा संपूर्ण आळंदी नगरीचे आनंदाने उजळून निघाली. इंद्रायणीचा घाट, सिद्धेश्वर मंदिर आणि आळंदीचा प्रत्येक कोपरा माऊलींच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे. आपण पाहू शकताय माऊलींचा रथ, माऊलींची पालखी आळंदीमध्ये आता दाखल झालेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भूमीला भक्तीची आणि ज्ञानाची अथांग देणगी दिली. त्यांनी भगवद्गीतेचा सार ज्ञानेश्वरीच्या रूपाने प्राकृत भाषेत आणून बहुजन समाजाला भक्तीचा सोपा मार्ग दाखवला. हे विश्वचे माझे घर, ऐशी मती ज्यांची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. पालखी सोहळा हा याच विचारांचे जिवंत उदाहरण आहे. वारीमध्ये जात पात, धर्म, श्रीमंत किंवा गरीब असा कोणताही भेदभाव उरत नाही. हातात टाळ, खांद्यावर पताका आणि ओठावर विठ्ठलाचे नाव घेऊन चालणारा प्रत्येक वारकरी एकमेकांमध्ये माऊलीच पाहतो. ही समतेची आणि बंधुभावाची शिकवण माऊलींनी आपल्याला दिलेली आहे. मित्रांनो, आता पसायदानामध्ये माऊलींनी काय मागितलेलं आहे? विश्वात्मक प्रार्थना. माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले. त्यांनी स्वतःसाठी काही न मागता सर्व सृष्टीतील दुःखे दूर व्हावीत, वाईट प्रवृत्ती नष्ट व्हाव्यात आणि सज्जनांचा संग लाभावा अशी प्रार्थना केली आहे. जे खळांचे व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आज जेव्हा माऊली आळंदीमध्ये दाखल होतात तेव्हा हाच विचार आपल्या मनात ताजा होतो. समाजातील भेदभाव, आकस आणि कटुता संपून सर्वांमध्ये प्रेमाची आणि मैत्रीची भावना निर्माण व्हावी, हाच ह्या पालखी सोहळ्याचा खरा संदेश आहे. माऊलींच्या पालखीचे आळंदीत पुनरागमन म्हणजे आपल्या आत्म्याला एक अलौकिक शांततेचा अनुभव मिळणे होय. जरी परतीचा सोहळा संपून वारकरी आपापल्या घरी परततील तरी वारीत मिळालेली शिस्त, समता, नम्रता आणि भक्तीचा भाव त्यांनी वर्षभर आपल्या दैनंदिन जीवनात जपवावा. आजच्या या पावन प्रसंगी आपण माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया. आपल्या सर्वांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश येवो, सर्वांना उदंड आरोग्य, सुख, शांती लाभो, हीच माऊलींच्या चरणी मी प्रार्थना करतो. आता माऊली आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत. आपण पाहू शकताय माऊलींना घेण्यासाठी हजारो वारकरी आज या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. आपण पाहू शकताय हा दिव्य परतीचा सोहळा आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. मित्रांनो, माऊलींचा रथ आता इंद्रायणीच्या दिशेने म्हणजे आळंदीच्या अलंकापुरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. आपण पाहू शकताय माऊली आले इंद्रायणी तिरी, आनंदाचा साठवला भक्तांच्या अंतरी.
आळंदीच्या पवित्र भूमीत इंद्रायणीच्या संजीवन घाटावर आज भक्तीचा अथांग सागर उसळला आहे. टाळ मृदुंगाचा गजर, पताकांची सावली आणि ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष माऊलींचे आळंदीमध्ये आगमन झालेले आहे. इंद्रायणीचे हेच ते पवित्र तीर जिथे माऊलींनी ज्ञानेश्वरीचे अमृत संपूर्ण जगाला पाजले आणि विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले. परतीच्या प्रवासाची ही सांगता म्हणजे प्रत्येक वारकऱ्यांसाठी, भक्तांसाठी भावूक आणि अलौकिक क्षण आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, अतिशय जल्लोषामध्ये, उत्साहामध्ये माऊलींचं या ठिकाणी अलंकापुरीमध्ये आगमन झालेलं आहे. आपण पाहू शकताय. ऐसा नाम घोष ऐसे पताका से भार. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी. ऐसे वैष्णवादी गंबार गोठे जाता पंढरीसी सुख वाटे.